गणेशोत्सव आणि भजन यांचं नातं सर्वश्रुतच आहे। ग्रामीण भागात तर ही भजन संस्कृती फार चांगल्या पद्धतीने रुजलेली आहे। या भजन मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने भजन साहित्याचं वाटप करण्यात येते। कुडाळ तालुक्यातल्या 54 भजन मंडळांना आज जिल्हा परिषद स्वनिधी योजनेतून भजन साहित्याचं वाटप करण्यात आलं। कुडाळ पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। ग्रामीण भागातल्या भजनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून भजनी मंडळांना भजन साहित्याचं वाटप करण्यात येतं। कुडाळ पंचायत समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला कुडाळचे गटविकास अधिकारी धनंजय जगताप, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजन परब, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत संजय ओरोसकर, मकरंद मुणनकर उपस्थित होते। कुडाळ तालुक्यातून एकूण 300 प्रस्ताव या भजन साहित्यासाठी आले होते। कुडाळ तालुक्यात एकूण 9 जिल्हा परिषद प्रभाग आहेत। प्रत्येक प्रभागासाठी 6 प्रस्ताव लॉटरी पद्धतीने निवडण्यात आले। असे एकूण 54 प्रस्ताव तालुक्यातून निवडून या 54 भजन मंडळांना या भजन साहित्याचं वाटप करण्यात आलं। यामध्ये काही महिला भजन मंडळांचा सुद्धा समावेश होता। या भजन साहित्यामध्ये एक मृदंग, 5 टाळ आणि एका चक्कीचा समावेश आहे। कोकणात भजन कला चांगल्या प्रकारे जोपासली जाते। या भजनी मंडळांना प्रोत्साहन मिळावं यासाठी ग्रामीण भागातल्या भजन मंडळांना जिल्हा परिषद स्वनिधीतून लॉटरी पद्धतीनं या भजन साहित्याचं वाटप करण्यात येते। यासाठी भजनी मंडळांचा चांगला प्रतिसाद लाभला असून कोकणची ही भजनी कला मंत्रमुग्ध करणारी कला असल्याचं गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी सांगितलं। बघितलं कोकणामध्ये विशेषतः ही भजनी कला खूप चांगली कला आहे, सांस्कृतिक कला आहे आणि एक अध्यात्म आपण ज्याला म्हणतो, अध्यात्माकडे देणारी ही कला आहे। या माध्यमातून बरेचसे आपले गावातील वयोवृद्ध असतील, आमचे सिनियर सिटीजन असतील, काही तरुण मंडळी सुद्धा या 11 दिवसाच्या गणपतीच्या कार्यक्रमामध्ये खूप भावुक होऊन म्हणजे आपल्या गणपती देवाची खूप मनोभावे पूजा करतात। आणि त्यातच ही भजन ही अशी कला आहे की सर्वांना मंत्रमुग्ध करणारी कला आहे आणि निश्चितच या ठिकाणी आपल्याला त्याचा या साहित्याचा म्हणजे वर्षभर वापर होणार आहे। आपण जरी गणपती म्हटलं तरी वर्षभर आपले वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम चालूच असतात आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला भजनी मंडळाच्या साहित्यातून जिल्हा परिषद मार्फत एक चांगली आपल्याला भेटवस्तू या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। पुन्हा एकदा मी उपस्थित सर्वांचे या ठिकाणी स्वागतही करतो, आभारही मानतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। भजन मंडळांचे प्रस्ताव करताना त्या गावचे सरपंच, ग्रामसेवक यांनी मेहनत घेतली आहे। जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी देखील पूर्ण सहकार्य केल्याचं सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजन परब यांनी सांगितलं। आपल्या सर्वांना या ठिकाणी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो। मी सन्माननीय त्यावेळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय नाईक साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांना धन्यवाद देईन की आम्हा सिंधुदुर्गवासियांना आमचा जो सण आहे गणेश चतुर्थी हा आपला मुख्य सण आहे आणि त्या सणाला जे आपल्या भजनासाठी जे साहित्य या ठिकाणी लागतं ते साहित्य या जिल्हा परिषदेच्या स्वनिधीच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे। मगाशी सन्माननीय बिडो साहेबांनी सांगितलं की आपल्या तालुक्यातून 300 प्रस्ताव या ठिकाणी जिल्हा परिषदेकडे गेलेले होते आणि त्यामधून 55 प्रस्ताव मंजूर आपल्या कुडाळ तालुक्याचे झालेले आहेत। प्रस्ताव करत असताना त्या गावचे सरपंच असतील, त्या गावचे ग्रामसेवक असतील की ह्या ज्या योजना आहेत या योजनेच्या आपल्या गावातील भजन मंडळांना फायदा मिळण्यासाठी प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केल्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघ वाईज त्या ठिकाणी लॉटरी सिस्टीम वापरली गेली आणि त्यामधून आपल्या कुडाळ तालुक्याला या ठिकाणी 55 भजन मंडळांना साहित्य या ठिकाणी मंजूर झालेलं आहे। हे साहित्य जर आपण बघितलं तर या ठिकाणी मृदुंग आहे, त्यानंतर 5 टाळ आहेत आणि चकी असे भजन साहित्यासाठी जिल्ह्यातून आलेल्या एकूण प्रस्तावापैकी 40% प्रस्ताव कुडाळ तालुक्यातून आले। एकंदरीतच हा खूप चांगला प्रतिसाद या योजनेला कुडाळ तालुक्यातून मिळाला असल्याचं सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी सांगितलं। जिल्ह्याचा विचार करता 40% प्रस्ताव आपल्याला आले होते जिल्ह्याच्या एकूण टार्गेटचे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुडाळला प्रतिसाद मिळाला आणि आमचे साहेबांचे मध्ये सहाय्य करताना खूप दमछाक तुमचे प्रस्ताव शेवटपर्यंत येत होते आणि प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे मिळाला। कुडाळ तळागाळापर्यंत योजना चांगल्या प्रकारे पोहोचली आहे आणि जिल्हा परिषद सन्माननीय सीओ साहेब देशमुख साहेब आपले तसेच ऍडिशनल सीओ साहेब तसेच डेप्युटी सीओ जनरल काय साहेब, डेप्युटी सीओ ग्रामपंचायत जनपुरे साहेब या सर्वांचं इथे खूप मोठं योगदान आहे। आणि
शासनाच्या या योजनेमुळे आम्हा भजनी कलाकारांना चांगलं प्रोत्साहन मिळत असल्याची भावना भजनी कलाकारांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केली। चांगल्या प्रकारची योजना राबवली आहे भजन मंडळासाठी, त्यामुळे भजन मंडळाला प्रतिसाद भेटतो भजनासाठी, त्यामुळे जिल्हा परिषद आम्ही धन्यवाद देतो आणि माहिती शकतो। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विस्तार अधिकारी संजय ओरोसकर यांनी जिल्हा परिषदेच्या या योजनेबाबत माहिती दिली। या कार्यक्रमाला तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर भजनी मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समिती अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। एकंदरीतच जिल्हा परिषदेच्या या भजन साहित्य वाटप योजनेतून मिळालेल्या साहित्यामुळे भजनी कलाकारांच्या चेहऱ्यावर आनंद असला तरी हे साहित्य गणेश चतुर्थी पूर्वी मिळावं अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। निलेश जोशी, स्काय न्यूज टुडे, कुडाळ।